नमस्कार, स्वागत आहे आपलं पुढील 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये। आज दिनांक आहे 23 जून। आज आपण 23, 24 आणि 25 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक चक्राकार हवेची स्थिती इथे मध्य प्रदेशच्या आसपास सध्या सक्रिय आहे आणि यातूनच ट्रफ अशी इकडे राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगालपर्यंत सक्रिय आहे। यानंतर एक ट्रफ इकडे ऑब्झर्व्ड ट्रफ पालघरपासून इकडे कर्नाटकपर्यंत सक्रिय आहे। या ट्रफमुळे कोकणात आणि पश्चिम भागात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम भागात आणि कोकणात, मुंबई भागात अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी सक्रिय आहेत। मात्र हा पुढे गेल्यावर पाऊस मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, तसेच मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग असेल, या भागात पाऊस कमी झालेला आहे। याचं कारण काय आहे तर या भागात कोणती सिस्टीम सध्या एक ट्रफ नाही आहे, काय नाही आहे, या भागात सिस्टीम कोणती सक्रिय नसल्यामुळे जो वाऱ्याचा फ्लो आहे याच्यामुळे या भागात जोरदार प्रकारचं वारं सुटत आहे। पण पावसाची जी तीव्रता आहे किंवा पाऊस जो होता मागील काही दिवसात हा आता कमी झालेला आहे। सध्या दुपारच्या 1:30 वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर इकडे पालघर जिल्ह्यात तसेच मुंबई भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच सातारा पश्चिम भाग, पुणे पश्चिम भाग, नाशिकच्या पश्चिम भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय आहेत। याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे। विदर्भात हलके थेंब देणारे ढग सध्या सक्रिय आहेत। त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 23 जूनचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 24 आणि 25 जून। तर आज काय परिस्थिती राहील? आज नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील। तसेच नंदुरबार, जळगाव, धुळे, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा हे जे सर्व, अकोला, छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग, नाशिकचा उत्तर भाग तसेच पश्चिम भाग हे जे जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे। तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण विभाग आणि मुंबई भाग या भागात सुद्धा अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील। तसेच पुण्याचा पश्चिम भाग, सातारा पश्चिम भाग, कोल्हापूर पश्चिम भाग या भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील। मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी, मान्सून सरी अधूनमधून सक्रिय राहतील। त्यानंतर अहिल्यानगर, पुणे मध्यवर्ती पूर्व, सातारा मध्यवर्ती पूर्व, सांगली, सोलापूरचे पश्चिम भाग, छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग, बीड या भागातून एकाच दुसरी रिमझिम पावसाची किंवा जोरदार पावसाची सर या भागातून आजसाठी सकाळच्या वेळी, दुपारच्या वेळी का संध्याकाळच्या वेळी सक्रिय होईल। पण ती सर काय सार्वत्रिक अशी नसेल, सार्वत्रिक असा पाऊस होईल असं काय नाही आहे, कुठेतरी होईल, थोड्या वेळाकरता हा पाऊस राहील। राहिलेले जे जिल्हे आहेत हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, जालना या भागात विशेष पावसाचा अंदाज आजसाठी 23 जूनसाठी नाही आहे। त्यानंतर उद्या 24 जूनला काय परिस्थिती राहील तर उद्यासुद्धा नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ तसेच छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग, नाशिकचे पश्चिम आणि उत्तर भाग या भागातून हलक्या मध्यम पावसांच्या सरींचा अंदाज उद्यासाठी राहील। तसेच पुणे पश्चिम, सातारा पश्चिम भाग, कोल्हापूर पश्चिम घाट भाग हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी उद्यासुद्धा सक्रिय राहतील। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अधूनमधून जोरदार पावसाच्या मान्सून सरी उद्यासाठी सक्रिय राहतील। यानंतर या जिल्ह्यांच्या मध्य आणि पूर्व भागात जर आलो, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर तसेच सोलापूर पश्चिम, सांगली, सातारा राहिलेले भाग, पुणे राहिलेला भाग एकाच दुसरी रिमझिम पावसाची सर दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी, सकाळच्या वेळी सक्रिय होऊ शकते 5-10 मिनिटांसाठी। विशेष पाऊस नाही आहे। तसेच मोठा पाऊस किंवा जोरदार पाऊस असा उद्यासाठी सुद्धा नाही आहे। जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, बीड हे जे जिल्हे आहेत या भागात विशेष पावसाची शक्यता उद्यासुद्धा नाही आहे। जर स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम किंवा जोरदार पावसाची सर होऊ शकते, पण ती काय सार्वत्रिक अशी नसेल, कुठेतरीच एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो, पण शक्यता कमी आहे। यानंतर 25 जूनला काय परिस्थिती राहील
तर 25 जूनला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण विभाग आणि मुंबई विभाग या भागातून अधूनमधून पावसाच्या सरी 25 जूनला सुद्धा सक्रिय राहतील. तसेच नाशिक पश्चिम भाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाट भाग या पश्चिम घाट भागात सुद्धा अधूनमधून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 25 जूनसाठी राहील, पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल. छत्रपती संभाजीनगर राहिलेले भाग, अहिल्यानगर, पुणे मध्यवर्ती पूर्व, सातारा, सांगली, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व या भागात सुद्धा दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी हलक्या मध्यम रिमझिम पावसांची सर एका दुसरी होऊ शकते. हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, सोलापूर, जालना हे जे जिल्हे आहेत या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या गावासाठी हलक्या मध्यम किंवा जोरदार पावसाची सर होऊ शकते. विशेष पाऊस या पट्ट्यातून 25 जूनसाठी नाही आहे. तर हा झाला आपला 23, 24 आणि 25 जूनचा हवामान अंदाज. यानंतर हवामान खात्याने आजसाठी 23 जूनसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया. तर इकडे पुणे घाटभाग, सातारा घाटभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. तसेच कोल्हापूर पश्चिम घाटभाग, ठाणे, पालघर, नाशिक पश्चिम घाटभाग, मुंबई या भागातून हलक्या मध्यम किंवा जोरदार पावसांच्या सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. तसेच नांदेड, हिंगोली, परभणी हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट, तुरळक ठिकाणी पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. आपल्या अंदाजानुसार इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर उत्तर भाग, जालना उत्तर भाग, वाशिम उत्तर भाग, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसांच्या सरींचा हलक्या मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आजसाठी 23 जूनसाठी आपल्या अंदाजानुसार आहे. तसेच अहिल्यानगर, नाशिकचे राहिलेले भाग, सातारा मध्यवर्ती पूर्व, सांगली, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व दुपारच्या वेळी, सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी हलक्या मध्यम रिमझिम पावसाची सर ॲक्टिव्ह होईल थोड्या 10-15 मिनिटासाठी. आणि हा काय पाऊस जास्त वेळ नसेल किंवा जोरदार नसेल, हलका मध्यम पावसाची सर 10-15 मिनिटासाठी सक्रिय होऊ शकते. तर हा होता 23, 24 आणि 25 जूनचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.